श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जय जय अजित सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहरा, पूर्ण ब्रह्म रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि मम। तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शीन, कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मड्यांती। सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा, रस भरित अंतला गाभा, टरफले महत्वानी। तुझी कृपा त्याच परी, शारंगत ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणी। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली। गोड न लगे अन्नपाणी, समर्थ्याचा दासमनी, न हले दृष्टीपासोनी, गजाननाचे रोपते। जिकडे पाहावे तिकडे भास, हो लागला त्याचा खास, याचे नाव श्रोते ध्यास। उग्या नसती पोर चेष्टा, चुकलेल्या धेनूची, वत्स शुद्ध करासाची, तैसे बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो। हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया, वडिलांपाशी बोलावया, छाती द्याची होईना। ऐशा रीती चित्त भले, विचारांचे काऊर झाले, शेगाव अवघे धुंडाळले, परीन पत्ता लागला। घरी येता वडील पुसती, भवानी राम संमती, बाळा तुझी आज वृत्ती, का रे झाली चंचळ। चित्ती उत्सव दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐसा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज। तू पोऱ्या तोरणा ज्वान, नाही कशाची तुला वान, ऐसे साच असोन, चिंता तूर दिसतोशी। किंवा शरीर काही व्याधी, होतसे ती सांगा आधी, चोरून पुत्रा ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला। काहीतरी सांगून गेले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागले शेगावी। बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी, घरी होते जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा। तो देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्यंभूत हकीकत त्यांना निवेदिली। ते बोलले बंकटलाला, तुझी वृत्ती मी ऐकिला, तू जो पुरुष कथीशी मला, तो योगी असावा कोणीतरी। योग्या वाचून ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया, पूर्व सुकृत वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे। तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता झाले तुझ लागून, मला ही दर्शन दे। ऐशा स्थितीस दिवस चार, गेले निघून साचार, बंकटलालाशी तिळभर, विसरण पडे तयाचा। गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनाची शारंधर, प्रसन्न चित्ती होत तसे। लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराव्या शेगावी। शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाव्या कारणी। बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाव ज्याचे। हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता फार, त्याशी समर्थाचा समाचार, बंकटलाली कथन केला। दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूत बैसलेले, परसीवरी तेवरा। मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जैवी द्रव्य घटते पाहून, कृपण जया हपापुनी। वा चातका ते स्वाती घन, वा मोराशी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमन, चकोर पाहता आनंदी। तैसे उभताशी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणून का खावाया। महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी, माळणीच्या सदनातून। बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी, आणून ठेवली हातावरी, तया योगेश्वराच्या। चून भाकरी खात खात, वदले पितांबराशी समर्थ,
जा जाऊनी ओढ्या परत, तुंबा भरुनी आन पाणी. पितांबर बोलले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडावाव्या, मुळीन नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्यास दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तै बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आन पाणी, आत तुंबा बुडवूनी. होगीच ओंजळी ओंजळींनी, तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर, कोठेन त्यांना पाहिले. तळवे पदाचे भिजतील, इतकुच ते होते जल. करून हाताची ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाले आडवीर, चिंतावला पितांबर. हिया करून अखेर, तुंबे स्पर्श केला जरा. तो ऐसा झाले अघटित, तुंबा ठेवता जेथे जेथे. तो बुडे तेथे तेथे, खळगा पाहून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान. आल तैसे पाहून, शिंपी चिंती चकित झाला. तो म्हणे ही ऐशी स्थिती, की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगीश्वराचे सानिध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला, झुणका भाकर सोविल्यावर. बंकट लालाशी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी. अरे माळणीच्या भाकरीवरी, माझी सेवा करतोस का. काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण. ते एकता समाधान, बंकटालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी, 2 पैसे हातावरी. ठेविता झाले व्यघ्रंबरी, दुंदडी तांब्याचे. खडक दुंदडी व्यघ्रंबरी, ही मुसलमानी नानी सारी. चालत होती व्यवहारी, तयावराड प्रांतात. पैशाप्रती पाहून, महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून, मला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी, संतुष्ट मी राहतसे. ते तुझ्याजवळ होते, म्हणून भेटले तुम्हा पुन्हा ते. याचा विचार चित्ताते करे, म्हणजे कळेल. जा आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसून, कथा त्यांची ऐकतो. दोघे कीर्तनापाशी आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भगवतीचा घेतला होता एक साचा. श्लोक 11 स्कंधाचा संगीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केला, त्याचा उत्तरार्ध समर्थन पर दिले. ते एकोणी घोटाळले. गोविंदबुवा मनात, हा उत्तरार्ध वडणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा, या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली इतर. समर्थाशी साचार, कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयांनी. परी बसल्या जागेपासूनी, मुळीन महाराज हलले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडिते झाले कर. कृपा करावी एकवार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर. ध्याना वाचून मंदिर, शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदलेले. म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करी गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता, समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदाय लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे. शब्दच्छलाशी न करावे, साधकाने केव्हाही. भगवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी.
कथे करायची रीत ऐशी बरी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले गरजोनी अवघ्या बोलिले. तुमच्या शेगावी अमोलाले रत्न त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी. याची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो. तरीचे तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनासायसे हे विधान जोडल्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले. व्यंकटलाला घरी आले चित्ती हर्ष मावेना. आपल्या सन्मानीय पित्याशी हकीत कथिली प्रेमेशी. बाबा आपल्या घराशी गजानन आना हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामा ऐकिले. आणि प्रेमाने ऐसे बदले तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. दीनपती अस्त गेला इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराची घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलबिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आलाया. शिव आराधना प्रदोष काळी घडेल त्या भाग्यशाली. ऐशी आहे एकेली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे एकूण आणले बिल्लपत्र तात्काळ भले. समर्थाच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोष काळी पार्वतीकांत गेला उपाशी घरातून. त्यास करू कैशी तोड वैसे संकट पडले जड. जनसमुदायाचा प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवणी तंबका तरी पुढे ठेवून समर्थाच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नशे. चिंतल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी. आणून ठेवली समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का कंठी घालिता पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडले पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थाशी. घातले असे अतिहर्षी तोन थाट वर्णावे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालती नारीनर मन मानेल ऐशा रीती. कोणी शिके कै लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थाते घासिती पदक कमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंग राख नाना परी त्याचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्मानाने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी.
कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर, नैवेद्य नाना परीचे झाले समर्थ पर्णसाचे, भाग्य त्या बंकट लालाचे खचित आले उदयाला, ते बंकट लालाचे घर झाले द्वारका साचार, तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो, अवघ्या मंडळी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एकमात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी, हा चुलत भाऊ बंकटचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्याशी ऐसे वाटले, आज आहे सोमवार मशी उपवास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की, त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी, करू परण ऐशी मनी इच्छा त्याने धरली असे, तो झाला अस्तमान मावळलासे नारायण, इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी, पूजा साहित्य घेऊनी साधू जे का गजानन, त्याचे केले पूजन परम प्रेमे करोनी, आणि विनंती केलेवरी झाले आहे दुपारी, आपले ते भोजन जरी परी आता काही खावे, आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मला उपोषण सोमवारचे गुरुराया, अवघ्या भक्ताचा हेत पुरला माझा मात्र राहिला, तो पाहून पुरविला तुम्ही कृपा करून, जन कुतूहल दृष्टीनी पाहू लागले तयास्थानी, इच्छाराम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत, आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा, नाना विधी पक्वान्नाचा ताट केला तयाने, जिलेबी राघवदास मोतीचूर, कारंजा अनारसे घिवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी, अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दयाचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी आदनाच्या सव्य भागा, 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थापुढे आणून ठेविला इच्छारामाने, पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपणाशी, खातो खातो अहर्निशी ऐसे बोलशी गणप्पा, खाये आता अवघ्यान्न अघोऱ्यान करी अनुमान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोरी वृत्तीला, महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले, पात्री काही न ठेविले मीठ लिंबू तेही पहा, अग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे, खणानून उलटी झाली खाल्लेल्या अन्नाची ती भली, ऐशीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा, खिरीची झाली वासना रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाना, अखंड खीर प्यायले की उलटी होता परत, ती भिक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्राळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ आसुनिया, सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते, कराया रक्षण निसर्गाच्या धर्माचे, तेच समर्थे येथे केले लोका लागी सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई, असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी, नेओनिया बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा, नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे, आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने, इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी, भजनाची या मिक्षांनी गणगण गणात बोते, हेच सर्वदा त्यांचे भजन करती टिचक्या वाजून, ऐसा झाला आनंद जान रात्रभरी ते ठाया, गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून, लोकांनी दिले अधिधान गजानन हे तयाला, जो स्वयमेव ब्राह्म झाला नामरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास, अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णावे काही, त्याची उपमा त्यालाच असे, आषाढीशी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर,
वा कुंभमेळ्याशी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबूनी असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण. निश्चयशी विटेश ठेवून पाय उभे राहिले. त्याचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार. गज बजलेले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपद पोचला जात कोठुनी उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाही. त्याने विनिता शेषाही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नशे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गडूळ जलांचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणाशी. चिलमीवरी प्रेम भरी ती लगे वरच्यावरी. नवती आसक्ती तिच्यावरी ते कळावे कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधाव्या वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनविनी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इतश्री द्वितीयोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.